आज आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आता रेसिपीला सुरुवात करूया। पहा, इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत। हे 4 आंबे मी 1 ते 1.5 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे आंबे आपण माचवून घेणार आहोत। मी ज्या पद्धतीने तुम्हाला माचवून दाखवले आहे त्याच पद्धतीने माचवून घ्यायचे आहेत आणि माचवून झाल्यानंतर त्यामधील रस थोडासा पिळून काढून घ्यायचा आहे। त्यामुळे आंब्याचा चीक बाहेर निघतो। पहा, आपले सर्व आंबे माचवून झालेले आहेत। आता आपण एका बाउलमध्ये हे आंबे फोडून घेऊयात। त्याचं देठ काढून फोडून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आंब्याचा गर अगदी तुम्हाला पातळ झाल्यासारखा दिसत असेल। आता आपण जो आंब्याचा गर सालीला राहिलेला आहे तो काढून घेऊयात आणि कुईला असलेला गरही काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता अगदी कुई साफ झालेली आहे। कुईला थोडा सुद्धा गर राहिलेला दिसत नाही। पहा, याच पद्धतीने आपण सर्व कुईचा गर काढून घेऊयात। जर या पद्धतीने तुम्ही रस केला तर रस मिक्सरमधून फिरवून घ्यायची गरज लागत नाही। बारीक बारीक गाठी राहतात, पण त्या गाठी रसासोबत खाताना एक वेगळीच मजा येते। पहा, आपला रस छान असा तयार झालेला आहे। आता आपण जे साल आणि कुई राहिलेली होती त्यामध्ये थोडेसं गार पाणी ॲड करणार आहोत आणि राहिलेला गर काढून घेणार आहोत। पहा, राहिलेला गर काढून घेऊयात। अगदी थोडंसं पाणी इथं वापरायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला आंब्याचा पूर्ण गर निघालेला आहे। सालालाही गर राहिलेला नाही आणि कुईलाही थोडाही गर राहिलेला नाही। अगदी छान असा रस आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण गूळ ॲड करून घेणार आहोत। गूळ ॲड करत असताना आंबा किती प्रमाणात गोड आहे हे पाहून आपण गूळ ॲड करून घेणार आहोत। इथे मी 1 छोटी वाटी गूळ ॲड करून घेतलेला आहे। पहा, आता तो छान मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ मी खिसून घेतलेला आहे, त्यामुळे तो रसामध्ये पटकन विरघळतो। मिक्सरमधून फिरवायची गरज लागत नाही। आता यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊयात आणि थोडंसं जायफळ खिसून घेऊयात। अगदी पारंपरिक पद्धतीने आपला रस तयार झालेला आहे। हा रस खायलाही खूप छान लागतो। पहा, आणि जर तुमच्याकडं कोणाला रसामध्ये थोड्याशा गाठी असलेल्या आवडत नसतील तर तुम्ही हा रस मिक्सरमधूनही काढू शकता। पहा, मिक्सरमधून न काढताही आपला रस किती छान तयार झालेला आहे। आता आपण मिक्सरमधून काढूनही मी तुम्हाला दाखवते। पहा, मिक्सरमधून काढलेला रस। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळेल। पुन्हा भेटूया। धन्यवाद।